नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी एक अशी स्कीम सांगणार आहे ज्या स्कीममध्ये विद्यार्थ्याची ॲडमिशन फ्रीमध्ये होते, म्हणजे त्या विद्यार्थ्याची ट्यूशन फी जी आहे ती पूर्ण माफ होते। तर तुम्ही डिप्लोमाला ॲडमिशन घेणारे असाल किंवा डिग्रीला ॲडमिशन घेणारे, ठीक आहे। आता बघा, ही एक स्कीम अशी आहे की त्याचं नाव आहे TFWS, म्हणजे काय तर ट्यूशन फीस वेवर स्कीम। या स्कीममध्ये विद्यार्थ्याचा हा बेनिफिट होतो का, तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी डिप्लोमाचा फॉर्म भरत असताना तिथं ऑप्शन आलेले असेल बघा TFWS, येस किंवा नो, ठीक आहे। आता तसेच जे विद्यार्थी डिग्रीला ॲडमिशन घेणार आहेत BEला, त्यांच्यासाठी पण ही स्कीम लागू होणार आहे TFWS, ट्यूशन फी वेवर स्कीम। आता ही स्कीम कोणते विद्यार्थी यासाठी इलिजिबल आहेत, ज्या विद्यार्थ्याच्या पालकाचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे, त्याची मेन कंडिशन हीच आहे, ठीक आहे। तर याच्यामध्ये बेनिफिट हा होणार आहे की त्या विद्यार्थ्याची ट्यूशन फी जी आहे ती माफ होणार। ट्यूशन फी म्हणजे काय असते, तर एखाद्या कॉलेजची फीस जर 1 लाख रुपये असेल तर जवळपास 85 ते 90 हजार रुपये ट्यूशन फीसच असते, म्हणजे जवळपास 80 ते 90% फी ही विद्यार्थ्याची तिथंच माफ होऊन जाते, ठीक आहे। आता ही स्कीम जी आहे हे विद्यार्थी सांगितलं मी तुम्हाला 8 लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे, आणि या स्कीमसाठी ॲप्लाय कोणी करायचं, ठीक आहे, आणि कोणी नाही करायचं। बघा, ज्या विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत, जे विद्यार्थी सपोज EWSमध्ये आहेत, किंवा जे विद्यार्थी OBCमध्ये आहेत, है ना, किंवा ज्या विद्यार्थ्याला 50% किंवा 100% फी भरावी लागते, असे विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात, ठीक आहे। आता कोणत्या विद्यार्थ्याने अप्लाय करायचं नाही आहे, SC कॅटेगरी असेल, SBC कॅटेगरी असेल, NT कॅटेगरी, VJ कॅटेगरी, या कॅटेगरीच्या मुलांनी अप्लाय करायचं नाही, कारण या कॅटेगरीच्या मुलांना ऑलरेडी फीस जी आहे ट्यूशन फी माफ असते, ठीक आहे। आता हे झालं TFWSचे बेनिफिट तर सांगितले मी तुम्हाला। आता बघा, ही स्कीम जी आहे TFWSची फक्त फर्स्ट इयरला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी आहे, म्हणजेच काय, डिप्लोमा फर्स्ट इयरला ॲडमिशन घेणारे आणि इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला ॲडमिशन घेणारे। आता डिग्रीमध्ये इंजिनिअरिंग येईल, फार्मसी येईल, डिप्लोमामध्ये फार्मसी येईल, पॉलिटेक्निक येईल, है ना। तर याच्या फर्स्ट इयरला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी स्कीम आहे फक्त। डायरेक्ट सेकंड इयरला जे विद्यार्थी ॲडमिशन घेतात, वेदर डिप्लोमा असेल किंवा डिग्री असेल, तर त्यांच्यासाठी स्कीम ही नाही आहे। आता किती मुलं TFWSमधून लागू शकतात, एका बॅचला सपोज जर 60 मुलं असतील तर त्याच्या 5% मुलांना TFWSमधून ॲडमिशन दिलं जातं। TFWSमध्ये आता कसं असतं की 60 सीट आहेत, 60 पैकी 60च्या 60 मुलं तर TFWSसाठी अप्लाय नाही करणार। सपोज 30 विद्यार्थ्यांनी काय केलं आहे, TFWSसाठी अप्लाय केलेलं आहे, तर 30 विद्यार्थ्यांपैकी टॉपचे जे 3 विद्यार्थी असतील, त्या 3 विद्यार्थ्याचा नंबर ह्या TFWSमधून लागतो। आलं लक्षात? तर TFWS चे हे तर फायदे मी तुम्हाला सांगितले, बट TFWS ज्या विद्यार्थ्याचा नंबर लागतो त्याचे काही तोटे म्हणण्यापेक्षा की त्या विद्यार्थ्यांना पुढं काय करता येत नाही। बघा, TFWSमधून जर नंबर लागला तुमचा, तर तुम्हाला जर सेकंड इयरला ब्रँच चेंज करायची असेल, आता डिप्लोमा फर्स्ट इयरला विद्यार्थ्याचा TFWSमधून नंबर लागला इलेक्ट्रिकल ब्रँचसाठी, तो जर म्हणत असेल की मी सेकंड इयरला गेल्यावर मला ब्रँच चेंज करायची कॉम्प्युटरमध्ये, तर तो करू शकणार नाही, म्हणजे त्याला 3 वर्षे आपली जी होम ब्रँच आहे त्याच्यामध्येच काढावी लागतील। किंवा एखादा विद्यार्थी म्हणत असेल की मला हे कॉलेज खूप दूर पडतं आहे, मला सेकंड इयरला दुसरं कॉलेज चेंज करायचं आहे, तर कॉलेज पण चेंज होणार नाही, ठीक आहे। आणि त्यामुळं हे 2 ड्रॉबॅक आहेत त्या TFWSमध्ये। त्यामुळे जर विद्यार्थी बघा ओपन कॅटेगरी असेल किंवा ज्या विद्यार्थ्याला 50% फी लागते किंवा 100% फी लागते, त्या विद्यार्थ्यांनी TFWSसाठी येस करायचं आहे। सपोज आता ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमाचा फॉर्म भरलेला आहे, त्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे, ते विद्यार्थी ओपन किंवा OBC कॅटेगरीमध्ये आहेत, म्हणजे 50% फीमध्ये SCBC असेल या कॅटेगरीमध्ये जरी येत असले, आणि त्यांनी जर TFWSला नो केलं असेल, तर तुम्ही ग्रेव्हियन्स पाठवू शकता त्या ठिकाणी। ग्रेव्हियन्स पाठवून तुमचा फॉर्म अनलॉक करून तुमच्याकडे जर फक्त उत्पन्न पाहिजे 8 लाखाच्या आतमध्ये, त्याला येस करू शकता। 18 तारीख शेवटची आहे डिप्लोमासाठी। जे विद्यार्थी इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला ॲडमिशन घेणारे आहेत, त्या इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पण अगोदरच उत्पन्न काढून ठेवायचं आहे। TFWSला जर तुम्ही इलिजिबल असाल तर येस करायचं आहे, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी स्कीम आहे खूप युजफुल ठरणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा, ठीक आहे। आय होप तुम्हाला समजलं असेल। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।